जनसेवा युवा मंच पिंपरी नंबर निर्मळ संघाने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. तर सौरभ सातकरच्या नेतृत्वाखाली विकी मुंडे, आयकॉन, शुभम मस्के, मयूर हांबरे, क्षितिज सोनवणे, राहुल गिरे, अजिंक्य बोबडे, मावन काटे बॅटिंग आयडॉल, तर राजेश जेरूरकर, संतोष दाभाडे बॉलिंग आयडॉल, शुभम गायकवाड ऑलराऊंडर आयडॉल, राजेंद्र मेहरे आणि जगदीशजी लाकारे हे आहेत संघमालक. संघमालकांचं मनापासून धन्यवाद, त्यांनी एक चांगली टीम या स्पर्धेसाठी पाठवलेली आहे. तर जनसेवा युवा मंच पिंपरी निर्मळ संघाचा संघनायक असेल युवराज गुंजाळ, मनसुख शहा, सूरज केने, केतन क्षीरसागर, राहुल त्रिभुवन, मोहम्मद हैदर, आकाश जपे, आकाश चव्हाण, विजय सांगळे, रवी लोकणे आणि नकुल साळुंखे अशी तगडी टीम आहे. आणि दोन संघांमध्ये घमासान मैदानामध्ये सुरू होणार. एअरपोर्ट कडून होईल गोलंदाजीला सुरुवात. एअरपोर्ट एंड कडून होणार आहे सुरुवात. पहिलं षटक टाकलं जात आहे आणि प्रतीक्षा आहे. पहिला सामना जसा रंगला शेवटच्या चेंडू पर्यंत अगदी तशीच ही लढत देखील रंगणार आहे. सलामीची जोडी शुभम मस्के आणि विकी मुंडे. विकी मुंडेसाठी टाकलेला होता चेंडू, फुल लेनचा चेंडू, सरळ बॅटचा फेस ओपन करत चेंडूला वाईडिश मिडऑन कडे पाठवलं. धावा मिळण्याची शक्यता अजिबात नाही. फलकावरती धावा 0 आहेत. आकाश चव्हाण गोलंदाज असेल पहिल्या षटकासाठी. नकुल साळुंखे डाव्या हाताने ओव्हर द विकेट. शॉट ऑफ लेंथ बॉल पुल करण्याचा प्रयत्न फसला. दुसरा चेंडू निर्धाव. एका पाठोपाठ एक चेंडू डॉट येत आहेत. चांगली गोलंदाजी नकुल साळुंखे कडून. पहिल्या षटकामध्ये 2 चेंडू निर्धाव आणि समोर फलंदाज विकी मुंडे. आयकॉन, विकी मुंडे, आयकॉन आयडॉल, बॉलिंग आयडॉल, बॅटिंग आयडॉल, ऑलराऊंडर आयडॉल हे 3 स्पेशल प्लेयर आहे जे संघामध्ये सहभागी आहेत. तर आयकॉन विकी यस लेंथ बॉलला कव्हर्स मध्ये शॉट एक्स्ट्रा कव्हर तिथे थ्रो. ओ हो थेट यष्टा उडवणं अपेक्षित होतं. थोडासा बाजूला राहिला थ्रो. फलंदाज मात्र फ्रेम मध्ये नव्हता, तो खूप लांब होता. इथे पुन्हा एकदा स्क्रीनवरती बघू शकतो काय थ्रो टाकलाय. वाह अगदी जवळ आहे, अगदी जवळ आहे. 7S लाईव्हच्या ऑपरेटरला विनंती थोडासा स्लो मोशन मध्ये दाखवा अजून कुठे मिस झाला. स्टम्प्सला थ्रो हे देखील प्रेक्षकांना बघायला आवडेल. 1 धाव फलकावरती आहे. एक जबरदस्त क्रिकेट बघायला मिळतं. यस यस इथे वा फ्रेम मध्ये पण नाहीये फलंदाज, मिस झालाय स्टम्प. नवीन चेंडू यस लेंथ बॉल. वाह खोलवर टप्प्याचा चेंडू, जखडून टाकणारा चेंडू फलंदाजाला थेट यष्टिरक्षकाच्या हातामध्ये पोहोचेल. धावा मिळणार नाहीत. फलकावरती मात्र 1 धाव. सनसनाटी निर्माण करतोय गोलंदाज नकुल साळुंखे. यावर्षी नाविन्यपूर्ण बदल आहे, विशेषतः भगिनींसाठी अत्यंत सुंदर व्यवस्था बसण्यासाठी 2 स्पेशली गॅलरी आहेत ज्या केवळ महिलांसाठी आहेत. लेंथ बॉल, चांगला फटका, नो चान्स फॉर स्टॉप द बॉल. 4 रन. तर पहिलं षटक मैदानामध्ये अजून सुरूच आहे. एक चेंडू या षटकातला अजून बाकी आहे आणि एक षटकार, एक चौकार आपण पाहिला मागच्या चेंडूवरती. शुभम मस्केच्या बॅट मधून आलेला सरळ बॅटनं लॉफ केला चेंडू. हलकासा लॉंगॉनच्या बाजूला नकुलचा हा चेंडू. हो बॅकफुट वरून लॉफ्टेड फ्लिक करायचा प्रयत्न होता, मात्र फसला हा प्रयत्न आणि षटक संपलेला आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. थोडी विश्रांती आहे. मी ऑफिशियल अर्थात अंपायर्सला विनंती करतो आपल्याला थोडा वेळ थांबायचं आहे. लाईट्स जनसेटवरती आपण अरेंज करतोय आणि त्यामुळे थोडा वेळ कदाचित अंधार होईल. प्रेक्षकांनी कुठेही जाऊ नका, बघत राहा. युवा शिर्डी ग्रामस्थ आयोजित शिर्डी अर्थातच शिर्डी प्रीमियर लीग छत्रपती शिवाजी महाराज चषक.
धन्यवाद. लाईट्स पूर्ण क्षमतेने ऑन झालेल्या आहेत आणि लगेच दुधाळ फ्रेसाळ प्रकाश मैदानामध्ये पडलेला आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात होणार आहे. विकी मुंडे आणि शुभम मस्के ही सलामीची जोडी मैदानामध्ये 5 धावा. पहिल्या षटकामध्ये नकुल साळुंखेचं चांगलं षटक राहिलं, किफायतशीर राहिलं, विकेट मिळाली नाही पण धावा रोखलेल्या आहेत. स्पर्धेच्या निमित्ताने अगदी आपण पाहिलं की खास करून वेळात वेळ करून आमचे छोटे बापू उपस्थित राहिले होते. छोटे बापूंना युवा शेडी ग्रामस्थ एक सामाजिक संघटना शिर्डी शहर यांच्या वतीने छोटे बापूंना मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. गोलंदाज युवराज गुंजाळ. संघनायक आहे युवराज गुंजाळ. विकी मुंडे त्याच्या समोर. डाव्या हातानं ओव्हर द विकेट युवराज. लेंथ बॉल उजव्याच्या बाहेर टाकलेला होता. अक्रॉस द बॅट आणि गॅप मोठा आहे तिथे. धावा मिळतील 4. विकी मुंडे पहिल्या चेंडूवरती चौकार खेळतोय. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू होता आणि अगोदरच तो त्याने जागा बनवली होती. थोडासा शफल झाला होता. लेंथ बॉलला जमिनीच्या समांतर पाठवलंय प्लेयर्स डगआउट मध्ये. तिथे 4 धावा. यानंतर उंच फटका, मात्र प्रोटेक्शनला कोणी नाहीये. स्क्वेअर लेगच्या बाजूला एक टप्पा मोठा आहे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा 4. लागोपाठचा दुसरा चौकार. लेंथ बॉल, मात्र बॅकफूट विकेटच्या खोलीचा पूर्ण वापर तिथे केला आणि फाईन लेगला अत्यंत सुंदर चौकार. इथे लागोपाठचा दुसरा. विकी मुंडे कमालीचा फलंदाज आहे. ॲज आयकॉन तो संघामध्ये सहभागी आहे आणि पहिल्या षटकामध्ये थोडासा शांत होता, संयमी होता. मात्र विकी मुंडेची बॅट एकदा बोलायला लागली की धावांचा पाऊस पडतो. 2 चौकार लागोपाठ. युवराज गुंजाळ सारख्या तगड्या गोलंदाजाच्या समोर परत एकदा युवराज. समोर फलंदाज विकी. यस लेंथ बॉल. यस इथे प्रभावी राहिला तो. या अगोदरचे दोन्ही बॉल त्यानं थोडंसं शफल होत जागा बनवली होती. या चेंडूला तो जागेवर उभा होता. एक माइंडसेट असतो फलंदाजाचा. या अगोदरच्या दोन्ही चेंडूवरती स्क्वेअर लेगला तयारीत होता विकी मुंडे. मात्र त्यानं लक्षात घेतलं होतं की हा बॉल मला स्क्वेअर लेगला मारायला येणार नाही आणि तोच टाकला होता लेंथ बॉल. परत एकदा यस 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 यस. स्टम्प्स तर उद्ध्वस्त होत आहेत. एक बेल्स खाली पडते. बेल्स खाली पडते. हलका स्पर्श होता बेल्सचा. परत एकदा बघू. फुल यॉर्कर होता आणि थेट यष्ट्यांवरती आदळलाय चेंडू. उजवी यष्टी वाकवली युवराज गुंजाळनं. पहिला धक्का विकी मुंडे. 2 चौकार खेळले होते. 2 पायाच्या मधून चेंडू स्टंपवरती आदळलाय. 1-13. नवीन फलंदाज मानव काटे. मानव काटे बॅटिंग आयडॉल मैदानामध्ये दाखल होईल. फलकावरती धावा 13. 1-13. युवराज गुंजाळ यश मिळवून देतोय आपल्या संघाला. महत्वाचं आहे जो संघामध्ये असलेला स्टार बॉलर आहे, बॉलिंग आयडॉल आहे, त्यांना विकेट काढून दिल्या पाहिजेत. आयडॉल आयकॉन हे 4 खेळाडू संघामध्ये आहेत आणि या 4 खेळाडूंमधून फक्त 3 ओव्हर्स तुम्हाला टाकायच्या. अर्थात एक बॅटिंग आयडॉल असतो. पुन्हा एकदा युवराज. यस यॉर्कर टाकायचा प्रयत्न. 3ही चेंडू कन्सिस्टन्सी यॉर्कर टाकलेत युवराजनं. या अगोदर विकी मुंडेला पहिला यॉर्कर टाकला होता, तो मिस झाला होता. दुसऱ्या यॉर्करवरती त्याचा त्रिफळा उडवला आणि आता पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. कन्सिस्टन्सी यॉर्कर टाकण्याची क्षमता आहे युवराजकडे. पहिले 2 चेंडू थोडेसे तो उजव्याच्या बाहेर आणि शॉर्ट ऑफ गुड लेंथ आले, त्याचा चांगला फायदा उठवला होता. पुन्हा एकदा इथे आपटला चेंडू आणि त्याचा फायदा फलंदाजाने उठवलेला आहे. उंच टोले जंग षटकार.
6 धावा होतील प्राप्त. गुड लेंथ टाकला होता, थोडासा मागे आला आणि पंच केला चेंडूला मिड विकेटच्या डोक्यावरून. एक सुंदर फटका षटकार. दुसरं षटक संपलेलं आहे. 19 धावा, 1 गडी बाद. शिवसाई आदर्श कोपरगाव. लाजवाब फलंदाजी शुभम मस्के कडून. शुभम मस्के आणि मानव निगम. हॅलो 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 हॅलो. शिर्डी प्रीमियर लीग युवा शिर्डी ग्रामस्थांचं अत्यंत शानदार आयोजन. दिवस रात्र छत्रपती शिवाजी महाराज चषकाचं 6व्या पर्वामध्ये शानदार आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि आजचा पहिला दिवस मैदानामध्ये अत्यंत सुंदर प्रकारे रंगतोय. पहिला सामना आपण पाहिला, शेवटच्या चेंडूपर्यंत तो संघर्ष टिपेला पोहोचला होता. तर या सामन्यामध्ये देखील त्याच लढतीची, तितक्याच उत्कट लढतीची अपेक्षा सगळ्यांना आहे. 19 धावा, 1 गडी बाद, 2 षटकांचा खेळ संपला. शिवशाही आदर्श कोपरगाव मैदानामध्ये फलंदाजी करत असताना विकी मुंडेला परतावं लागलेलं आहे. लवकर विकेट काढली विकी मुंडेची, पण मानव मैदानामध्ये आलाय. त्यानं पहिलाच षटकार ठोकलेला आहे. फ्लिक केला चेंडूला, खराब क्षेत्ररक्षण आणि तिथे बॅकअप मिळालेला आहे. बॅकअप खूप चांगला असतो, कव्हर म्हणतो आपण त्याला. आणि तो बॅकअप असेल तर अनेक वेळा तुम्हाला युद्ध लढता येतं, किंवा कुठल्याही बिझनेसमध्ये सुद्धा तुमच्याकडं ज्याला आम्ही खेळतं भांडवल म्हणतो ते पाहिजे. म्हणजे कव्हर पाहिजे तुम्हाला. कुठेही जा तुम्ही, कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करा, कव्हर असेल तर यश मिळण्याच्या शक्यता जास्त असतात. इथे कव्हर्स होता आणि त्याचा फायदा आहे. 21 धावा, 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये तिसरं षटक सुरू झालेलं आहे. अनेक युद्धांमध्ये या राखीव फौज म्हणजे जे बॅकअप असतो, जो कव्हर असतो, त्यांनीच निर्णायक काम केलेलं आहे. याबरोबरच एक चांगला फटका मिड विकेटवरून. फलकावरती धावा 22 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पानिपतच्या लढाईमध्ये मराठ्यांनी सगळ्या फौजा अब्दालीच्या फौजेसमोर आणल्या होत्या. राखीव फौजेचं काम तिथे चाललं नाही, तर अब्दालीनं राखीव 10,000ची फौज ही दुपारनंतर उतरवली रणांगणामध्ये आणि त्याचा त्याला फायदा झाला. यस, इथे अत्यंत सुंदर फटका. मात्र बॅक टू बॉलर गोलंदाज तिथे समोर होता. धावा घेण्याची शक्यता बिलकुल नाहीये. फलकावरती 22, षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू आहे. ज्याला रसद असा शब्द सुद्धा तुम्ही ऐकला असेल की याची रसद तोडली. निवडणुकींमध्ये सुद्धा आपण या गोष्टी ऐकतो. तिथे सुद्धा डावपेचांमध्ये रसद हा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. युद्धांमध्ये सुद्धा रसद हा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. तोच कव्हर असतो. आणि इथे चांगलं क्षेत्ररक्षण. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक तिथे परत आला, अडवला चेंडू. थ्रो थोडासा खराब आहे. अधिकच्या धावा इथे मिळतील आणि धावफलक पुढे पोहोचेल 24. 1 बाद 24. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. फलंदाज मानव काटे, शुभम मस्के ही जोडी मैदानामध्ये. 4 चेंडूमध्ये 8 धावा. मानव काटे 1 षटकार ठोकलाय, तर शुभम मस्के 5 चेंडूमध्ये 7 धावा, 1 चौकाराचा समावेश. ही जोडी जमलेली, हळूहळू धावा बनतायत. खेळपट्टी अत्यंत सुंदर आहे, मैदान अत्यंत सुंदर आहे. फुल टॉस बॉल मिड विकेट कडं. वेगवान आहे चेंडू, पण क्षेत्ररक्षक एकदम समोर आहे. थ्रो बघा, हा अतिरिक्त थ्रो आहे, अधिक मोठा थ्रो आहे, पण बॅकअप इथेही होता. असा बॅकअप पाहिजे. कुठल्याही धंद्यामध्ये खेळतं भांडवल नसेल तर धंदा जास्त काळ तुम्हाला करता येणार नाही, त्याचा फायदा तुम्हाला घेता येणार नाही. तिसऱ्या पंचांकडे सूचना केलेली आहे की चेंडू कुठे अडवलाय, कसा फेकलाय ते बघायचंय. आणि षटक क्रमांक 2, 3 मैदानामध्ये अजून सुरूच आहे, तर फलकावरती धावा 25 आहे. यस, ओव्हरस्टेपिंगसाठी बघायचंय गोलंदाजाचा पाय कुठे आहे. आणि तिसरे पंच राजू डावकर सर तिथे उपस्थित आहेत, ज्यांना टेनिस क्रिकेटचे महापंच असं म्हटलं जातं. खरं तर टेनिस क्रिकेटमध्ये प्रोफेशनल अंपायर्स असावेत. फेअर डिलिव्हरी, चेंडू चांगला आहे. आणि याबरोबरच अजून एक चेंडू या षटकातला आपण बघणार आहोत. 25 धावा आहेत. अंपायर्स आपण सातत्यानं बघितलेलं, मी साधारणतः 2006-07 कडे घेऊन जाईल, ज्यावेळेस क्रिकेटचे अत्यंत वाईट दिवस सुरू होते. कारण फेकी गोलंदाजीचा सुळसुळाट झाला होता आणि मोठे मोठे संघ चांगले फेकी बॉलर घेऊन यायचे
आणि मग क्रिकेटचा दर्जा कुठेतरी घसरला होता आणि त्याला उत्तर या पंचांनी काढलं. यासो सुंदर फटका, उंच उंच, लांबच लांब, टोले जंग षटकार. षटकाची होईल सांगता. या षटकाराबरोबर 3 षटकांचा खेळ संपला. 31 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये शिवसाई आदर्श कोपरगाव. फुलटॉस बॉल होता, हलकासा पुढे आला, खाली येणारा फुलटॉस पंच केला लॉंगॉनच्या डोक्यावरून थेट प्रेक्षागृहामध्ये. आणि असेच फटके जर चालत राहिले तर प्रेक्षकांमध्ये हेल्मेट पोचते करावे लागतील. अत्यंत सुंदर. तर 3 षटकांचा खेळ संपेल. किती 31 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये शिवसाई आदर्श कोपरगाव. आपण चर्चा करत होतो पंचांची कामगिरी का महत्वाची आहे आणि ज्यावेळेस क्रिकेटचा दर्जा खालावत होता त्यावेळेस संतोष भालेराव, राजू डावकर, शिवाजी मामा कालेकर, मला वाटते असे काही पंच होते की ज्यांनी काय केलं, फेकी गोलंदाजी सरळ सरळ किती मोठा गोलंदाज असेल नो द्यायला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांच्यावरती निश्चित ताशेरे ओढले गेले, त्यांना दम दिला गेला, अजून काही काही वेगळ्या गोष्टी घडल्या, पण या पंचांनी माघार घेतली नाही. आणि मग हळूहळू हळूहळू फेकी गोलंदाजी कमी होत गेली. प्रोफेशनल अंपायर्सचं महत्त्व वाढू लागलं, कॉमेंटेटर्सचं कमी झालं, पण क्रिकेटचा दर्जा वाढला. आणि त्यासाठी या अंपायर्सला मी सातत्याने कुठल्याही ग्राउंडवरती गेलो तरी कौतुक करतो. 31 धावा एका गड्याच्या मोबदल्यात चौथं षटक सुरू झाले. युवराज परत एकदा गोलंदाजी मार्कवरती, इनसाइड आउट, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. स्टँड अँड डिस्पॅच षटकार. युवराज गुंजाळ. माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. हॅलो हॅलो. फलंदाज होईल बाद. धक्का अजून एक. शुभम म्हस्के बाद आहे. नवीन फलंदाज क्षितिज सोनवणे. हॅलो. 6 चेंडूमध्ये 13 धावांचं योगदान दिलं शुभम म्हस्केनं आणि तो बाद होऊन परततोय. रनआउटची शक्यता आणि इथे धावबाद करण्यात तो यश आलं शुभम म्हस्केला. दुसरा खेळाडू गमावलेला आहे शिवसाई आदर्श कोपरगाव संघानं. 38 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये चौथं षटक सुरू झालेलं आहे. क्षितिज सोनवणे आणि मानव काटे ही जोडी मैदानामध्ये चौथ्या षटकामध्ये. तर गोलंदाज युवराज गुंजाळ. त्याच्या कोट्यातलं दुसरं षटक आहे. पहिलं षटक अत्यंत प्रभावी होतं. युवराज गुंजाळचं एक विकेट त्याला मिळाली होती, यशस्वी होता, सफल होता तो. तर या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर धावबाद करण्यात फलंदाजाला यश आलेलं आहे. युवराज लेंथ बॉल यास उजव्या बाजूनं जाईल चेंडू, सीमारेषेच्या क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा तिथे पोहोचेल. डाव्या हाताचा फलंदाज जो क्षितिज सोनवणे मैदानामध्ये खातं खोलेल. 39 धावा 2 गडी बाद. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू आहे. युवराज संगमनेरला बिलॉंग करणारा हा खेळाडू. अलीकडे अनेक स्पर्धांमध्ये याचा आयकॉन आपण त्याला बघतोय. आज इथे बॉलिंग आयडॉल. यास सुंदर सुंदर लाजवाब. बॅट मधून आवाज आला गोड. मानव काटेच्या फटक्याला नाही तोड. बिनजोड षटकार. असा धुवाधार हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. युवराज स्थानिक आहे. पंचेचाळीस 2 गडी बाद. शिवसाई आदर्श कोपरगाव
चौथं षटक मैदानामध्ये सुरू. 45 धावा. युवराज वरती हल्ला, दुसरा षटकार. या अगोदर सुद्धा युवराज वरती मोठा हल्ला चढवला होता, मात्र एक विकेट काढली होती. विकी मुंडेनं 2 चौकार खेळल्यानंतर विकी मुंडेला बाद करण्यात यश आलं होतं युवराजला. तिथून पुढेही धावा रोखू शकला नव्हता, कारण पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च केला होता युवराजनं. आता परत एकदा युवराजच्या गोलंदाजीवरती तुफानी हल्ला चढवलेला आहे, कारण एकूण 2 षटकाचा विचार केला 10 चेंडूमध्ये 28 धावा युवराजनं मोजलेल्या आहेत. परत एकदा युवराज, समोर फलंदाज मानव. यास परत एकदा मानव आज तुफानी वादळ मैदानामध्ये आणतोय. तिसरा षटकार मानवच्या बॅटमधून, माफ करा चौथा षटकार, आणि अर्धशतक फलकावरती लागेल शिवसाई आदर्श कोपरगावचं. मानव 4 षटकार मानवच्या बॅटमधून आलेले आहेत. 9 चेंडू मानव खेळलेला आहे. 28 धावा फलकावरती आहे आणि मानव रूपी वादळ मैदानामध्ये आलेला आहे. आणि वादळ एक अशी गोष्ट आहे की कुठल्याही मानवाने अजूनपर्यंत असं तंत्र विकसित केलेलं नाही की वादळाला रोखलं जाऊ शकेल. तर या मानवाला आता कोण रोखणार आहे? 28 धावा मानवच्या, 51 धावा, 2 बाद शिवसाई आदर्श. 6व्या षटकातील अजून काही चेंडू शिल्लक आहेत, तर अत्यंत महागडा ठरतो युवराज गुंजाळ. 34 धावा युवराजनं आत्तापर्यंत खर्च केलेल्या आहेत. पुन्हा एकदा मानव स्ट्राईक एंड वरती असणार आहे आणि युवराज गोलंदाजी मार्क वरती. गोल क्षेत्ररक्षणामध्ये काहीशे बदल हवे आहेत मानवला. रिव्हर्स खेळायचं. हो हो हो, हिट विकेट, हिट विकेट. पहिला हिट विकेट स्पर्धेतला, तर तिसरा धक्का युवराजला, दुसरं यश. 51 धावा, 3 गडी बाद शिवसाई आदर्श कोपरगाव. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. हिट विकेटचा शिकार ठरतोय मानव. स्वयंचित बाद झालेला आहे तो, स्वतःहूनच त्याने ही आफत ओढवून घेतलेली आहे. खर तर आपल्याला माहित आहे की क्रिकेटमध्ये गार्ड घेतला जातो, गार्ड. पण क्रिकेटच्या नियमांमध्ये बघितलं ना तुम्ही, तर हा गार्ड हा कुठेच नाही आहे, कुठेच नाही. म्हणजे फलंदाजाने उभं राहावं, कुठे उभं राहावं, कसं उभं राहावं याविषयी काहीही माहिती नियमांमध्ये दिली नाही. त्याला कुठली आचारसंहिता नाहीये. मग गार्ड का घेतात फलंदाज? तर गार्ड का घेतात, तर त्यांना लक्षात यावं की आपला स्टंप कुठे आहे. मग मधला स्टंप असेल किंवा डावा स्टंप असेल, उजवा स्टंप असेल, हा स्टंप कुठे आहे हे त्याला लक्षात यावं म्हणून त्याने गार्ड घ्यायचा असतो. आणि पंच त्याला मदत करत असतात. त्याने जर मागितलं की मला गार्ड द्या, की माझा स्टंप कुठे आहे मला लक्षात येऊ द्या, तर तो मार्क केला जातो स्टंप. तर खेळाडूंनी त्यांच्या सोयीसाठी हा गार्ड घेण्याची पद्धत सुरू केलेली आहे. क्रिकेटमध्ये त्याला कुठेही नियम नाहीये. अलीकडे बघा तुम्ही, ऑफ स्टंपचा सुद्धा गार्ड घेतात खेळाडू. पूर्वी ऑफ स्टंप पंच शक्यतो द्यायचे नाहीत, पण आता ऑफ स्टंपचा सुद्धा गार्ड दिला जातो. तुम्हाला जो अपेक्षित आहे त्या गार्डवरती उभे राहा, तुम्ही इकडे तिकडे कुठेही फिरा, जर स्टंपच्या समोर सापडले तर पंच आउट देणार आहे. यस, मिड विकेटला अक्रॉस द बॅट, टॉस मोठा आहे, 4 रन, दिमागदार चौकार. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी, प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. फलंदाज शुभम गायकवाड मैदानामध्ये दाखल झालाय. शुभम ऑलराऊंडर आयडॉल आहे. शुभम गायकवाड आल्याबरोबर चौकार खेचत सुरुवात केलेली आहे आणि धावांचा पाऊस पडतोच आहे. 55 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये शिवसाई आदर्श कोपरगाव. परत एकदा गोलंदाज सूरज केने. ओ हो हो, वंडरफुल लॉफ्टेड ऑन
धावा मिळतील 6. षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज पिंपळवाडी रोड शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. धावांची सरबत्ती, धावांचा पाऊस, धावांचा वर्षाव मैदानामध्ये. प्रत्येक बॉलला सीमारेषा दाखवली जाते. प्रत्येक बॉल मोफत पर्यटनासाठी पाठवला जातोय. प्रत्येक बॉल वरती हल्ला चढवला जातोय आणि प्रत्येक बॉलला शिर्डी गावाचं दर्शन घडवलं जाते. फलकावरती धावा 61, 3 बाद 61. क्षितिज सोनवणे 2 चेंडू त्यानं क्षितिजा पलीकडे पाठवलेत, सीमारेषेच्या पलीकडे पाठवलेले आहेत. शुभम गायकवाड नॉन स्ट्राईक एंड वरती अजून त्याला चेंडूची प्रतीक्षा आहे. मात्र क्षितिज सोनवणे नाही, इथे त्याच्या फलंदाजीचं क्षितिज वाढवलेलं आहे. पुन्हा एकदा 4. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी. प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. स्क्वेअर लेगला 1 धाव प्राप्त होईल. पाचवं षटक सुरू आहे. 66 धावा. शिवशाही आदर्श कोपरगाव संघ. सुरुवात शांत होती, 5 धावा काढल्या होत्या, मात्र त्यानंतर तुफान आलं मैदानामध्ये दुसऱ्या षटकापासून. आणि आता क्षितिज नावाचं तुफान. ओ हो, इथे विकी मुंडेने खरं तर बत्ती दिली होती सुरुंगाला आणि बाकीच्या खेळाडूंनी इथे विस्फोट घडून आणलेले. क्षितिज सोनवणे या अगोदर मानव काटेने देखील धमाकेदार बॅटिंग केली. 10 चेंडूमध्ये 28 धावांचं योगदान दिलं. 4 षटकार टाकले, किती मोठे फटके. आणि मानव काटे नावाचा एक विध्वंसक फलंदाजाचा उदय मला वाटतं झालेला आहे. यावेळेस लेंथ बॉल होता, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने कव्हर ड्राईव्ह, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल. 1 धाव येणार आहे. 1 धावेबरोबर धावफलक 2 धावा येणार आहेत. 68 धावा. 5 षटकांचा खेळ संपला. 3 गडी बाद 68. शिव साई आदर्श कोपरगाव. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स. प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. शेवटचं षटक मैदानामध्ये येणार आहे. या मागच्या षटकातले काही फटके आपण बघतोय जे ठोकले होते क्षितिज सोनवणेनं. प्रेक्षकांना खरं तर टेलिव्हिजनवरती किंवा अँड्रॉइड मोबाईलवरती आपल्या हँडसेटवरती सुद्धा खूप छान दृश्य बघायला मिळत आहेत. 7S लाईव्हनं अत्यंत दर्जेदार प्रक्षेपण दिलेलं आहे. स्पर्धा जसे सुरू झाली तेव्हापासून आपण बघतोय. क्लोज ऑफ व्ह्यू अत्यंत सुंदर प्रकारे दिले जात आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक बॉल व्यवस्थितपणे प्रेक्षकांना बघायला मिळतोय आणि ग्राफिक्स सुद्धा अत्यंत सुंदर प्रकारे त्यांनी मांडणी केलेली आहे. हे शेवटच्या षटकामध्ये युवराज गुंजाळच्या षटकामध्ये आपण बघितलं होतं फलंदाजी करताना मानवला. आज धमाकेदार बॅटिंग मानवनं या मैदानामध्ये दाखवलेली आहे. खरं तर मानवला मी पहिल्यांदाच बघतोय क्रिकेटमध्ये. या अगोदर मला वाटत नाही की मानवच्या समोर मी कधी कॉमेंट्री केली असेल, पण आज कमालीची फलंदाजी मानवने या मैदानामध्ये केली. प्रत्येक बॉलला तो अक्षरशः सहज टायमिंग इतकं सुंदर त्यानं पकडलं होतं, प्रेक्षकांना सुद्धा मंत्रमुग्ध करून टाकलं. आज पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचे डोळे तृप्त केले मानवनं. सगळ्या बाजूला त्यानं फटके, म्हणजे त्याने जे लॉफ केले, त्याने जे पंच केले, कमालीचे होते. 6वं षटक उजव्याच्या बाहेर
टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आलेला हा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न आहे, क्षेत्ररक्षक तिथे समोर आहे, थोडंसं फॉम्बलिंग, 2 धावा घेण्याचा प्रयत्न यशस्वी होईल, थ्रोही खराब आहे पण अधिकच्या धावा मिळणार नाहीत. फलकावरती धावा 70, 3 गडी बाद. शिवसाई आदर्श कोपरगाव. शेवटच्या षटकामध्ये आकाश जपे गोलंदाज आहे. तालुक्यातल्या खेळाडूंना सुद्धा मातब्बर खेळाडूंच्या समवेत ड्रेसिंग रूम शेअर करायला मिळते. हे खूप जास्त महत्त्वाचं आहे कारण जो कॉन्फिडन्स आहे तो कॉन्फिडन्स खरं तर याच स्पर्धांमधून येतो. एक मोठी स्पर्धा शिर्डी शहरामध्ये मागच्या 6 वर्षांपासून सातत्याने होते आणि त्यामुळं खेळाडूंना देखील आपली क्षमता दाखवण्याची संधी मिळते. हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक नाही पोहोचू शकत. व्हायला पाहिजे होता कॅच. हाफ चान्स फुलमध्ये कन्वर्ट झाले पाहिजेत. इथे बलिदान आहे. माहीत होतं की फलंदाज बाद होणार आहे परंतु क्षितिज सोनवणेला स्ट्राईक एंडवरती आणण्यासाठी अट्टहास आहे. पाहूया हा त्यांचा डाव यशस्वी झालेला आहे का क्षितिज बाद होईल. याचं उत्तर तिसऱ्या पंचांकडून लक्षात येईल आपल्या. दरम्यान 71 धावा फलकावरती, 4 गडी बाद. तिसऱ्या पंचांकडे तो निर्णय सोपवण्याचा निर्णय घेतलेला आहे मैदानावरच्या पंचांनी. ज्यावेळेस स्टंप उडालेले आहे त्या बाजूला जवळ कोण आहे तो बाद होणार आहे. आपण क्रॉस म्हणतो, क्रॉसचा काय विषय नाहीये. जवळ कोण आहे, स्टंपला जवळ कोण आहे तो बाद होतो. दोघांमध्ये क्रॉस झालं नाही झालं त्याला काही महत्त्व नाहीये. आपण म्हणतो की क्रॉस झाला आहे का आणि मला वाटते तिसरे पंच आपला निर्णय लगेचच आपल्यापर्यंत पोहोचवतील की कोण आउट आहे. आणि त्यासाठी 7S लाईव्हचे दर्जेदार कॅमेरामन आपल्या समवेत आहेत. तर इथे लॉजिक सुद्धा लावतील पंच की सावली कुठे पडलेली आहे, कोणाची सावली कुठे आहे आणि त्यानंतर हे ठरवलं जाऊ शकतं. खरं तर तिसऱ्या पंचांना 1 ते 42 नियम असतात सगळ्या पंचांकडे. पण एक महत्त्वाची गोष्ट असती की त्या पंचांकडे 6th सेन्स असला पाहिजे. म्हणजे लॉजिकनं काही निर्णय घ्यायचे असतात की ते काय घडलं असेल आणि त्याचा आधार घेऊनही त्यांना बऱ्याच वेळा निर्णय घ्यावे लागतात. प्रत्येक वेळेस तंत्र योग्य निर्णय देईल असंही नाही आणि त्यामुळं पंच हे चाणाक्ष असले पाहिजे. त्याला आम्ही हुशार पंच म्हणतो. आणि या पंचांनी मागच्या जवळपास मला वाटते 17-18 वर्षांमध्ये या गोष्टी सातत्यानं दिलेल्या आहेत प्रेक्षकांना आणि खेळाडूंना. शिर्डी प्रीमियर लीग अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज चषकचा शुभारंभ आज झालेला आहे. 12 संघ स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट होत आहेत. 12 संघ मालक आहेत. तालुक्यातले खेळाडू, तालुक्याच्या बाहेरचे आयडॉल आयकॉन खेळाडू येणारे 7 दिवस त्यांचा रोमहर्षक खेळ आपल्याला बघायचा आहे. या स्पर्धेमध्ये आपल्या स्वराज्य सेनेच्या सर्व टीमला मी मनापासून धन्यवाद देईल. सगळ्या मित्रपरिवाराला मनापासून धन्यवाद देईल. आमचे ऋषी भोसले जे आहेत ज्यांच्या माध्यमातून 2 स्पोर्ट्स सायकल आपल्या या ठिकाणी ज्या मिळालेल्या आहेत. क्षितिज दिवेकर होईल बाद. हो माफ करा, क्षितिज सोनवणे होईल बाद. क्षितिज दिवेकर अजून एक खेळाडू आहे दौंडचा. क्षितिज सोनवणे बाद होणार आहे आणि हा बॉल तर चेंडू नो बॉल आहे. थ्रो बॉल, नो बॉल आणि गोलंदाजाला किरण भाऊ तर या मॅच साठी गोलंदाज थांबवण्याचा निर्णय आयोजकांनी घेतलेला आहे. हा गेला नो बॉल. साई द्वारका सिक्युरिटी सर्व्हिस शिर्डी प्रोप्रायटर सुशांत अवतडे पाटील यांकडून नो बॉलची एक रन.
फलंदाज बाद होणारे नवीन गोलंदाजाला मिळाली पुढे शानदार टाकेल. भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. फेकी नो बॉल एखाद्या गोलंदाजाला चढ दिला गेला तर तो गोलंदाज त्या सामन्यासाठी थांबेल. कुठल्याही प्रकारे पेनल्टी नाही आहे. एक धाव जी नो बॉलची मिळणार आहे आणि यस त्या व्यतिरिक्त फलंदाजाने घेतलेल्या धावा जोडल्या जातील. कुठल्याही प्रकारे अतिरिक्त पेनल्टी दिली जाणार नाही. ॲज अ इंटरनॅशनल नियम वापरले जाणार आहेत हे लक्षात ठेवा. त्यामध्ये कुठलीही छेडछाड आपण करत नाहीये. उंच उंच आणि टोलेचंग ताकदवान फटका. धावा मिळतील 6. शानदार फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. 6 धावांबरोबर 78 धावा. 4 बाद 78. शिवसाई आदर्श कोपरगाव 6व्या षटकामध्ये. फलंदाजांनी आज रात्रीच्या प्रकाश झोतामध्ये प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलेला आहे, तृप्त केलेले. प्रेक्षकांचे डोळे तृप्त केलेले आहेत पहिल्याच दिवशी. अजून 7 दिवसांचा खेळ, 7 रात्रींचा खेळ येणं बाकी आहे. आजच इथं प्रेक्षकांच्या पुढ्यात मेजवानी आहे, तर पुढच्या 7 दिवसांमध्ये कुठलं ताट आपल्या पुढे वाढणार आहे कल्पना नाही करू शकत. चांगला फटका. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक तिथे आहे, अडवतोय. उंच उडी मारून त्याने चेंडू अडवलेला आहे आणि इकडे 2 धावा घेतील फलंदाज. फलकावरती 80 धावा. 4 बाद 80. शिवसाई आदर्श कोपरगाव. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत तर गोलंदाज रवी रवी लोहकणे गोलंदाज आहे. शेवटचं षटक डेथ ओव्हरसाठी त्याला आणलंय. तिसऱ्या पंचांकडं निर्णय सोपवलेला आहे पुन्हा एकदा. 80 धावा. 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये ज्यावेळेस रेफर केला जातो डिसिजन, त्यावेळेस फक्त बाउंड्री बघितली जाणार नाही, तर गोलंदाजाने तो चेंडू व्यवस्थित टाकला आहे का ते बघितलं जाईल. या स्पर्धेमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला सातत्याने मॅन ऑफ द मॅचसाठी आकर्षक ट्रॉफी दिली जाते ते आदरणीय अनुभव गोंदकर पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. अनुभवचं मनापासून स्वागत. विनंती राहील आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं अशी आपणास विनंती राहील. थँक्यू. ओव्हरस्टेपिंग नो बॉल. एक्क्याऐंशी धावा. 4 गडी बाद. रवी लोकणे परत एकदा गोलंदाजी मार्क वरती. 2 चेंडू. इथे नो बॉल टाकला जातोय, त्यामुळे लांबलेलं षटक. परत एकदा अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न. फ्रीड बॉल होता खरं तर ॲज अ कार्पेट मिड विकेट कडं. थ्रो चांगला आहे पण धावा मिळतील 2. 2 धावांबरोबर फलकावरती 83. 4 बाद 83. टोले जंग स्कोअर उभा राहिलेला आहे. धावांची उड्डाणं मोठी आहे. धावांचे रेकॉर्ड इथे जमीनदोस्त होत आहेत. आज आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं सातत्याने या स्पर्धेवरती भरभरून प्रेम करणारे व्यक्तिमत्व, उद्योजक सन्माननीय राजेंद्रजी शेळके सरांचं आगमन झालेलं आहे. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादासाहेब भुसे यांची प्रतिकृती मैदानामध्ये उपस्थित आहेत, त्यामुळं मंचावरती सुद्धा आता आनंदाचं वातावरण, चैतन्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे. फलंदाज बाद होईल. रवी लोकणेला यश मिळालेलं आहे. शेवटच्या षटकामध्ये शुभम गायकवाड 6 चेंडूमध्ये 12 धावांचं योगदान त्यानं दिलंय. एक षटकार ठोकला आणि 200चा स्ट्राईक रेट चांगला होता.
खेळी छोटी होती मात्र अप्रतिम होती, सुंदर होती. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. त्र्याऐंशी धावा, 5 गडी बाद. फुल टॉस बॉल मिड विकेटला, क्षेत्ररक्षक तिथे खाली, होईल कॅच. अजून एक फलंदाज बाद. डेथ ओव्हर्स मध्ये गोलंदाजाची कामगिरी चमकदार. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. या स्पर्धेच्या निमित्ताने अगदी आपण पाहतोय नुकतं ज्यांचं आगमन झालेलं आहे, सायरस कन्स्ट्रक्शन अँड असोसिएटचे ओनर आदरणीय शुभमजी मुर्तुडक साहेब ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं मनापासून स्वागत. त्यांच्यासोबत त्यांचे बंधू आदरणीय अक्षयजी मुर्तुडक साहेब ठिकाणी उपस्थित झालेत. दोन्ही बंधूंचं आमच्या युवा शिर्डी ग्रामस्थ सामाजिक संघटना शिर्डी शहर यांच्या वतीने मनापासून स्वागत. थँक्यू. त्याबरोबर पप्पूशेठ भागवत या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. 83 धावा, 6 गडी बाद. शेवटचा चेंडू या डावातला येणार आहे गोलंदाज रवी लोहकणेच्या बॉलिंग मधून आणि उंच आकाशामध्ये चेंडू कॅच होईल. तिसरा फलंदाज या षटकामध्ये बाद. हानामारीचं षटक होतं आणि केव्हा ते महामारीचं झालं हे कळलंय नाही. 3 विकेट या षटकामधून. एकूण डाव संपलेला आहे. 83 धावा, 7 गडी बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. जबरदस्त इनिंग. खर तर गोलंदाज फलंदाजांमध्ये एक जबरदस्त बॅटल बघायला मिळालं. एकमेकांवरती टाकलेले डाव, उधळून लावलेले डाव आपण पाहिले. कधी फलंदाजांनी बिनदिक्कत षटकार मारले तर गोलंदाजाने देखील फलंदाजांवरती वेसन ठोकली आणि एकूण 6 षटकांमध्ये 83 धावा 7 गड्याच्या मोबदल्यात उभ्या राहिल्या. शेवटच्या चेंडूवरती रवी लोकणेने घेतलेली विकेट आणि पाठोपाठ लागोपाठ 3 विकेट काढत रवी लोकणेनं या मैदानामध्ये घेतली दुसरी हॅट्रिक. एक रन आउट होता काय? येस, एक फलंदाज धावत होता. हॅट्रिक होणार नसेल पण पाठोपाठ फलंदाज बाद करत शिवसाई आदर्श कोपरगाव संघाला रोखण्यात यश मिळाले. 83 वरती थांबवलंय आणि आता 84 धावांचं लक्ष आहे. तर बघूया पुढे काय बिघडतंय, काय घडतंय. घडणाऱ्या प्रत्येक खळबळींचा मागोवा घेण्यासाठी मी स्वागत करतो जुन्नर भूषण मनोज बेल्लेकर सरांचं. थँक्यू. धन्यवाद नरेश सर. मारुती पाटील सर संपर्क करा. फर्स्ट एड बॉक्स द्या. मारुती पाटील सर फर्स्ट एड बॉक्स द्या. धन्यवाद नरेश डोमे सर. त्यांचा गोड आवाज आपण याच्या अगोदर सर्वांनी ऐकला आणि पहिल्या डावात बऱ्याच काही घटना अगदी आपण पाहिल्या. त्याचं सुंदर असं विश्लेषण सुद्धा आपल्याला नरेश सरांच्या आवाजामध्ये ऐकायला मिळालं. आपण पाहतोय पहिला डाव तर संपलाय. 83 धावा पाहता पाहता बनवले गेल्यात आणि 84 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी जो करायचा आहे. हायलाईट्स निश्चितप्रमाणे अगदी आपल्याला 7S लाईव्हच्या माध्यमातून पहिल्याच डावातल्या आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत, काही षटकार काही चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत.
एक नवीन चेंडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचवला जातोय. आकड्याची जोडी सुद्धा अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. मनसुब शाह मनमाड एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे खूप मोठी ख्याती आहे मनसुब, आणि त्याच्याबरोबर अगदी आपण पाहिलं तर केतन क्षीरसागर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जे पाहायला मिळणार आहे. आपण पाहिलं की एका बाजूला महेश वाघे पाटील सरपंच पिंपरी निर्मळ यांच्या मालकीचा असणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जनसेवा युवा मंच पिंपरी निर्मळ या टीममध्ये सूरज केणे आयकॉन आहेत, मनसुब शाह आहेत, युवराज गुंजाळ आहे, केतन क्षीरसागर आहे, तेजस दिघे आहेत, राहुल त्रिभुवन आहेत, मारुती पाटील, त्याबरोबर मोहम्मद हैदर, ऋतिक घोरपडे, आकाश जपे, हेमंत अजवाणी, आकाश चव्हाण, विजय सांगळे, रवी लोकणे, नकुल साळुंके ही खेळाडूंची यादी आहे या टीममध्ये. तर दुसऱ्या बाजूने शिवसाई आदर्श कोपरगाव, त्यामध्ये संघमालक जर आपण मध्ये जगदीश लकारे सर आणि त्याबरोबर राजेंद्र मेहर सर हे संघमालक आहेत. आणि या टीममध्ये सौरभ सातकर आहे, विकी मुंडे आहे, शुभम मस्केल आपण पाहतोय, सुमित गरुड आहे, मयूर हमरे आहेत. त्याचबरोबर या टीममध्ये अजय गांगुडे, क्षितिज सोनोने, राहुल गिरे, अजिंक्य बोबडे, आकाश अंबोरे, मानव काटे. डाबल होईल सुरुवात. पहिला चेंडू पहिलाच खेळलाय मात्र पाठवल्या मैदानाच्या बाहेर. सुरुवात खूप सुरेख झाली आहे. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केतन क्षीरसागर करतोय. 4 रन चौकार. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी, प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. यावेळेस अगदी आपण पाहिले चेंडू अगदी सुंदर त्या खेळला. तिथे मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे मानव, तिथे क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळेल. पलीकडच्या बाजूला जिथे खेळाडूंचा डगआउट आहे पिंपरी निर्मळचा, तिथे मला वाटतं काही कुठच्या बॅरिगेटच्या आतमध्ये आलेल्या आहेत. मी त्या मान्यवरांना विनंती करेल, मित्रपरिवाराला विनंती करेल की त्या बॅरिगेटच्या आतमध्ये खुर्च्या घ्या आणि आपण स्टेजवरती येऊन बसा वाटलं तर, परंतु तिथे बॅरिगेटच्या आतमध्ये खुर्च्या नको, ही विनंती राहील आपणास. थँक्यू व्हेरी मच. त्याप्रकारे धावसंख्या आपण पाहतोय 5. रिवर्सचा प्रयत्न, गॅप खूप मोठा शोधलाय. क्षेत्ररक्षक मानव मात्र प्रयत्न करतोय. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आहे. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी, प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. मानव काटेने खूप चांगला प्रयत्न केला गेला, परंतु क्षेत्ररक्षण करत असताना कुठेतरी प्रयत्न पडले कमी आणि फलंदाजाला मिळाली 4 धावसंख्येची हमी. रिवर्सचा स्ट्रोक अगदी आपण पाहिलाय. इथं मनसुब शाहच्या बॅटमधून आला. परत एकदा फाईन स्वीप करण्याचा प्रयत्न होता, चेंडू बॅटवरती आला नाहीये. हे कमबॅक आहे गोलंदाज सौरभ सातकर संघाच्या कॅप्टनचं. शिवसाई आदर्श कोपरगाव संघाचा असणारा खेळाडू कॅप्टन म्हणून भूमिका बजावतोय सौरभ सातकर. या टीममध्ये आपण पाहतोय क्षितिज सोनोने, राहुल गिरे, अजिंक्य बोबडे, आकाश अंबोरे, मानव काटे, राजेश जेजुरकर, प्रसाद अरंगळे, संतोष दाभाडे, शुभम गायकवाड. ही सगळी यादी आहे या संघातली. यावेळेस फुल टॉस आहे. चेंडूला फक्त दिली आहे योग्य अशी दिशा आणि चेंडू करतोय पार सीमा रेषा आणि आतोय इथे खणखणीत षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी, प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. लो फुलटॉस होता आणि हा फटका पण सातत्याने जर पाहिला तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की मिनी हेलिकॉप्टर होतं, चॉपर म्हणून आपण याला. इथे परत एकदा आपण पाहिलंय खूप सुंदर असा फटका खेळला जातोय. तिथे क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल हिल विकेट सुद्धा खूप चांगल्या प्रमाणात पाहायला मिळाली. एका सिंगलने इथे षटकाची होईल समाप्ती. षटक क्रमांक संपले जाते. पहिलं 84चा पाठलाग, तोडी सोड उत्तर, 16 धावा पहिल्या षटकात. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. थँक्यू. पहिलं षटक संपलं, 16 धावा इथे खर्च होताना आपल्याला ज्या पाहिल्या मिळाल्या. आणि आता जर अगदी आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये नवीन षटकाची जी सुरुवात होणार आहे, या नवीन षटकाची सुरुवात करत असताना आपल्याला पाहिजे नवीन गोलंदाज येईल. गोलंदाजी मार्कावरती
सँटी आलाय अर्थात संतोष दाभाडे. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. वेगवान गोलंदाज म्हणून ख्याती आहे सँटी याची. पाहूया काय करामत करतोय सँटी. समोरच्या बाजूला मनसूब. करामत मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे करणार ते आपल्याला पाहायचंय. गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी मार्कवरती अगदी आपण पाहतोय. सँटी टू मनसूब शहा. 16 धावा पहिल्या षटकात आल्यात. फुलटॉस चेंडू कव्हरला पाठवलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. एक सिंगल आरामात येताना आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल 0 धावफलक वाढतोय. धावफलकावरती धावा संख्या असेल ती आता 17 धावा. परंतु इथे अगदी आपण पाहतोय तिसऱ्या पंचांची मदत आहे. दोन बंधू मैदानाच्या आतमध्ये आहेत. संतोष भालेराव सर आणि त्याचबरोबर सतीश भालेराव सर. ऑनस्क्रीन संतोष सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनुभव खूप सारा आहे. ज्याच्या वेळेस अगदी आपण पाहतो की ऑनफिल्ड पंचांना जिथं जिथं डाऊट येतो ना तिथे तिसऱ्या पंचांची मदत एकाने घेतली जाते. आणि तिथं आपल्याला पाहायला मिळेल तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये राजू डावकर सर आहेत. पहिल्यांदाच हे तीनही पंच आपल्या स्पर्धेला जॉईन होताना पाहायला मिळालेत. आणि निर्णय आलाय फेअर डिलिव्हरी. डीप झालाय चेंडू. खूप चांगला चेंडू होता सँटी याचा. ऑनस्क्रीन परत एकदा आपण पाहू आलेला हा चेंडू. खूप वेगात तर होता परंतु चेंडू तेवढ्याच वेगाने डीप होताना पाहायला मिळालाय. उतरताना पाहायला मिळालाय. पुढचा चेंडू सँटी याचा. समोरच्या बाजूला केतन क्षीरसागरला आपण या ठिकाणी पाहणार आहोत. वेळेचं फक्त भान आपण ठेवूया. आपल्याकडे वेळ खूप कमी राहणार आहे. गोलंदाजीवरती तयार आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू तिथेपर्यंत अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक दूरवरती असेल. एक सिंगल आरामात येते. पहिला चेंडू अगदी आपण पाहिलं फुलटॉस पडला गेला होता परंतु दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक केलंय परत एकदा सँटीने. एक धाव आली. धावफलकात धावा संख्या 18 धावा. उर्वरित 28 चेंडू आणि बनवायच्या 66 धावा. पहिली मॅच अगदी आपण पाहिली लो स्कोर होती म्हणजे हरकत नाही. 62 झाले होते. 63 बनवत असताना तिथं आम्हाला पाहायला मिळालं की 5व्या ओव्हरमध्ये मॅच संपली गेली होती. म्हणजे कुठेतरी मॅच खूप दूरवरती जर असं वाटलं परंतु 5व्या ओव्हरमध्ये ताबडतोब फलंदाजी प्रदीप गायकवाडची आपण पाहिली. मधुरची आपण पाहिली. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न होता. व्हाईट बॉल पंचांच्या दुनिया जमिनीला समांतर. ही धावा अवांतर आहे. व्हाईट बॉल आलाय. गोलंदाजाची चुकली साईड आणि गेला वाईड. बजरंग बेकरी शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून व्हाईट बॉलची एक रन. या व्हाईट बॉलमुळे धावफलक वाढेल. धावफलकावर धावसंख्या 19 धावा आहेत. अजून 65 बनवायचे आहेत. युवा शिर्डी ग्रामस्थ सामाजिक संघटना शिर्डी शहर आयोजित शिवजयंतीचा सोहळा गेली 6 वर्ष क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळतोय. तसं वास्तविक पाहता कित्येक वर्षापासून शिवजयंती साजरी केली जाते परंतु या शिर्डी शहराचं क्रिकेट जिवंत ठेवण्याचं काम रिवाचा प्रयत्न होता. वाचलाय. बचावलाय. झेल अवघड होता परंतु तिथे अगदी आपण पाहिलंय की झेल सुटला गेला आणि 2 धावा येताना पाहायला मिळाल्या. हे प्रभु हे हरिनाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद ये क्या हुआ क्या? असा कसा या पठ्याचा तोल सुटला. डावलली हातातील संधी कारण झेल सुटला. साईराज कंस्ट्रक्शन शिर्डी प्रोप्रायटर माननीय इंजिनियर शुभम चांगदेव मुर्तडक म्हणतात. आणि ते स्वतः म्हणण्यासाठी आलेले आहेत शुभम भाऊ. त्यांचं मनापासून स्वागत आहे. 21 धावा. हेलिकॉप्टर शॉट परत एकदा आपण पाहिलंय. चेंडू खूप दूरवरती खेळण्याचा प्रयत्न. तिथे 2 क्षेत्ररक्षक चेंडू कव्हर करताना पाहायला मिळत आहेत. आणि मनसूबला जीवनदान मिळाल्यानंतर अजून एक जीवनदान परंतु ते थोडंसं अवघड झेल होतं. खूप दूरवरती अगदी क्षेत्ररक्षक आपण पाहिलाय जो होता. निर्जन स्थळी चेंडू जाताना पाहायला मिळाला. चेंडूची उंची खूप मिळाली होती. लांबी थोडीशी कमी पाहायला मिळाली. 2 धावा आल्या. 23 वरती धावफलक आहे. उर्वरित चेंडू शिल्लक राहतील ते अजूनही 26 पडवायच्यात. 61 धावा. 26 चेंडू 61. वाह 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 मनसूब काय चेंडू खेळलाय. पाठवला मैदानाच्या बाहेर. एक फटका टप्पा असा
4 रन. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी. प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. चौकाराच्या रूपाने अगदी आपण पाहतोय या ठिकाणी धावफलक वाढला गेलाय. तुम्ही पहा ना, अर्धवट म्हणू आपण, अर्धवट नूल लोक असं म्हणावं लागेल. वाह, परफेक्ट बॅट वरती मिडल. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आणि प्रेक्षकांचे सगळे आतवरती आले, सगळ्यांचे ते कळवतायत आणि पंचही कळवतायत. हा येतोय खणखणीत षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज पिंपळवाडी रोड शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. सँडी दाभाडीवरती केलं गेलं आक्रमण अगदी आपण पाहिलंय आणि आक्रमण करत असताना अगदी आपण पाहतोय शेवटच्या चेंडूवरती इथे षटकार पण आला. तोडीसतोड उत्तर आलं. 2 षटकं संपली. बिन बाद 33 धावा. जनसेवा युवा मंच पिंपरी निर्मळ. ही पहा, ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स. प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. या षटकात जर आपण बोलतो 17 धावाले, 1 षटकार आला, 1 चौकार येताना आपल्याला जो पाहायला मिळाला आणि उर्वरित आता 4 ओव्हरमध्ये 51 धावा अजूनही बनवायच्या आहेत. तेहतीस वरती दाखवलं की उर्वरित 4 ओव्हरमध्ये अजून 51 बनवायच्या आहेत आणि नवीन गोलंदाजी मार्कवरती परत एकदा सौरभ सातकरला पाचारण केले गेलेले. पहिल्या षटकात 16 आल्या, दुसऱ्या षटकात 17 आल्यात. मग या ओव्हरला किती? प्रश्नचिन्ह आहे. या प्रश्नचिन्हाचं उत्तर शोधावं लागणार आहे. साइड स्क्रीनच्या समोर कोणी आहे का? ब्लॅक कपड्याच्या समोर काळा कपडा जिथं आहे ना तिथं कोणी आहे का उभे? बॅरिकेडच्या तिथे थोडंसं बाजूला येऊ, 2-2 फूट. धन्यवाद. रिवर्स चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन. चौकार. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी. प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. केतनच्या बॅट मधून अफलातून फलंदाजी होताना आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने अगदी आपण पाहतोय त्याच्या बॅट मधून आली ताबडतोब फलंदाजी. 4 चेंडू खेळलाय, 10 धावा, 2 चौकार केतनने खेळलेले आहेत. परत एकदा बिग हिट. यावेळेस मात्र चेंडू मैदानाच्या बाहेर पाठवलाय. बोरीच्या झालाच्या पलीकडे. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळणार आहेत अर्धा डझन. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज पिंपळवाडी रोड शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. या षटकाराच्या रूपाने धाबालक वाढलाय. 43 धावा आहेत. बॅटवरती परफेक्ट मिडल होताना पाहायला मिळाला. धावप्रगती धावसंख्या वाढते ती असेल आता 43. 2.2 षटकात 43. काय सुरुवात आहे. जनसेवा युवा मंच पिंपरी निर्मळ. 14 चेंडू टाकले गेले. 14 चेंडू मध्ये आतापर्यंत 43 धावा बनवल्या आहेत. 5 चेंडू 16 आहेत केतनच्या आणि 9 चेंडू 26 आहेत मनसुब शहाच्या. खूप दूरवरती चेंडू गेलाय. तोही मैदानाच्या आतमध्ये आलाय. केतन क्षीरसागर अफलातून सुरुवात. पहिल्या चेंडूची चौकार खेळत केतनने त्याची आक्रमकता दाखवून दिली होती. सौरभ सातकर वरती आक्रमण आहे कारण पहिला चौकार सुद्धा सौरभ सातकरलाच खेळवतो. पहिल्या षटकातील पहिला चेंडू आणि सौरभ सातकरला दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू सुद्धा चौकाराचा आहे. ही दोन्ही चौकार केतननीच खेळले होते. गॅपमध्ये चेंडू मात्र परत एकदा घेतोय. सीमा रेषेची धडक. चौकार आलाय एकदम कडक. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी. प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा खणखणीत चौकार आलाय आणि चौकाराच्या रूपाने धाबालकर धावसंख्या 47 धावा
आपल्याला ज्या पाहिला मिळत आहेत 47 विदाउट लॉस. केतन क्षीरसागर, सौरभ सातकर वरती आक्रमण. इथे उंची खूप आहे, पायचं आहे 1-2 शतरक्षक. ओ प्रयत्न खूप आहे पण जबरदस्त केले गेले होते. 2 धावा आल्यात, तिसरीचा प्रयत्न होता नकार दिलाय. 2 धावा येतील, एफर्ट जबरदस्त लागले गेले होते. मयूर हामरे पण जबरदस्त पाहायला मिळाली मयूर याचे. क्षेत्ररक्षक पोहोचला नाही चेंडूवर, चेक केला जाईल. शॉर्ट रन आहे की नाही चेक केलं जाईल. पंचांची खासियत असते की प्रत्येक गोष्ट बारकाईने चेक केली जाते. खूप बारीक बारीक गोष्टींचा विचार निश्चितप्रमाणे करावा लागतो. ही खासियत निश्चितप्रमाणे या तिन्ही पंचांची आहे. एपीएल अंपायर म्हणून यांची खूप मोठी ख्याती. राजू डावकर सर, संतोष भालेराव सर, सतीश भालेराव सर. दोन्ही रन कंप्लीट आहेत, 2 धावा आहेत. तापले 49. समीकरण 20 चेंडू 35, 20 गेंदे 35 रन. 20 चेंडूत 35 अजूनही बनवायचे आहेत. गोलंदाज तयार. भन्नाट वेग होता. बॅट होती नाही यावेळेस. डॉट बॉल आला, खूप वेळानंतर डॉट बॉल पाहिले आम्ही, खूप वेळानंतर. इथं जर अगदी आपण पाहिलं तर पहिलं षटक त्याच्यामध्ये 1 डॉट बॉल होता. त्यानंतर अगदी आपण पाहिलं 10 चेंडू नंतर डॉट बॉल आलाय. बाकी 10च्या 10 चेंडूवरती धावा आलेले. कव्हरला चेंडू, फक्त टॅप केलाय, चेंडू पोहोचला जाईल सीमा रेषेच्या बाहेर. अजून एक चौकार, 4 रन. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी, प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. काय करामध्ये दोघांची. 18 चेंडू आतापर्यंत खेळले दोघ जण आणि नाबाद 53 धावसंख्येची भागीदारी. एकदा जोरदार टाळी या जोडीसाठी. दोघांनी 9-9 चेंडू खेळलेत आणि धावा दोघांनी सेम बनवल्या 26-26. 9-9 चेंडू खेळले, 26-26 धावा बनवलेल्या आहेत. फरक फक्त काय माहितीये, मनसुबने 2 चौकार खेळले, 2 षटकार खेळलेत, तर केतनने 4 चौकार आणि 1 षटकार खेळलेले. फरक फक्त एवढाच आहे. 3 षटकात 53 आल्यात. राहिलेल्या 18 चेंडूत 31 धावा ज्या बनवायच्या आहेत, पण बनवायच्या आहेत. तुम्ही सुरुवात कशी करता याहीपेक्षा तुमचा शेवट कसा आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे. शेवट होणं सगळ्यात चांगलं महत्वाचं राहत. नाहीतर बऱ्याच वेळा अगदी आपण पाहतो की एखादी वास्तू आपण उभारत असतो, एखादं मंदिर आपण उभारत असतो, प्रयत्न करत असतो, फाउंडेशन तयार होतं. फाउंडेशन 6 महिन्यात, 1 वर्षात, पण 10 वर्ष होतात, कळसच लागत नाही. कळशारोहण होणं सगळ्यात गरजेचं राहतं. घराची वास्तुशांती होणं गरजेचं राहतं. तुम्ही शेवट सगळ्यात महत्वाचा आहे. तुम्ही सुरुवात खूप चांगली केलेली आहे, पण तुमच्या राहिलेल्या 18 चेंडूत 31 होतात की नाही हे पाहिला मजा आहे. त्यामुळे इथून पुढचा कमबॅक शिवसाई आदर्श कोपरगाव संघ मात्र करणार की नाही. म्हणजे तुम्ही साईबाबांच्या नगरीमध्ये क्रिकेटची स्पर्धा आहे. एक नाव साई आहे, शिवजयंतीचा सोहळा आहे, त्याच्यामध्ये शिव आहे आणि म्हणून शिव साई आदर्श कोपरगाव हे नाव आहे. हे आदर्श नाव आहे शिवसाई. हे कमबॅक करणार का ते आम्हाला पाहिजे. गोलंदाज येईल, गोलंदाजी मार्कवरती आता शुभम गायकवाड. परफेक्ट यॉर्कचा प्रयत्न. शुभम गायकवाडचा पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय डॉट आलाय, निर्धाव आलाय. ऑलराऊंडर आयडॉल आहे शुभम गायकवाड, जो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी उतरलाय. 53 वरती धापला क्या. परफेक्ट यॉर्क परत एकदा आपण पाहतोय. उजव्या बाजूला सूर मारला गेला होता, एक सिंगल आली.
शुभमजी शेवाळे यांच्या वतीने बक्षीस आले शुभम गायकवाडसाठी. मनसुख शाहची विकेट घेतली 5,000चं बक्षीस. यावेळेस बिघड केला की आता क्षीरसागर, परंतु इथे विकेट येईल. विकेट येईल, जेवढा चांगला फटका त्यापेक्षा जोरदार झटका. मानवने घेतलेला झेल, बॅट आउट. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. केतनचं कौतुक या ठिकाणी करावं लागेल. मोठी विकेट निश्चितप्रमाणे केतन क्षीरसागरच्या रूपाने त्यांना पाहायला मिळाली. मानवचं कौतुक या ठिकाणी करावं लागेल. खूप चांगला झेल मानव काटेनेकडे घेतला. आणि आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय आकाश चव्हाण. आकाश चव्हाणला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये उतरताना. एक रुन्नऱ्याचा खेळाडू आहे. यावर्षी आकाश चव्हाण एक मैदान गाजवलं, युवा मराठा चषक. स्वर्गवासी शेखर शेळके यांच्या स्मरणार्थ क्रिकेटची स्पर्धा होती. 96 धावसंख्येची बहारदार खेळी आकाश चव्हाणची आपण पाहिली होती. तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. पाहूया. फुलटास होता, कव्हरला ढकललाय, तिथे क्षेत्ररक्षक आलाय चेंडूवर. क्षेत्ररक्षण थोडासा खराब होईल आणि त्यानंतर क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय थोडासा अंमल होताना पाताक्षणी तिथे 2 आल्यात. तिसरीचा प्रयत्न केला गेला होता परंतु दिलेला नकार आहे. आखो का इशारा आहे. 2 धावा येतील. नाप्रकार धावसंख्या असेल अब तक 56. 56 लॉस ऑफ 1 समीकरण आहे. 14 चेंडू 28 धावा. आपण ती चर्चा करतोय. शेवट कसा 14 चेंडू 28चा पाठलाग अजून या ठिकाणी करायचा आहे. शांत असं वातावरण, त्या वातावरणात शांत होणार का? शुभम तयार आहे. यावेळी चेंडू सोडून दिलाय उजवेष्टीच्या बाहेर आहे. व्हाईट बॉल आलाय. गोलंदाजाची चुकली साईड आणि गेला वाईड. बजरंग बेकरी शिर्डी, प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून व्हाईट बॉलची एक रन. व्हाईट बॉल निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळालाय. धाबरक वाढेल. धाबरकाची धावसंख्या असेल ती आता 57. समीकरण आहे 14 चेंडू 27 धावा. रिव्ह्यू मला वाटतं या ठिकाणी घेतला. डिसिजन पेंडिंग. आणि निर्णय आलाय फेअर डिलिव्हरी. आकाश थोडासा शफल झाला होता आणि लाईनवरून चेंडू जाताना पाहायला मिळालाय. त्यामुळे फेअर डिलिव्हरी आणि रिव्ह्यू सक्सेसफुल ठरलाय. समीकरण आता बदललं जाईल. जिथे 14 चेंडू 27 होता फेअर डिलिव्हरी आली. बॉल कमी झालाय. 13 चेंडू 28. शुभम तयार आहे. यावेळी चेंडू कव्हरला, तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि अप्रतिम घेतलेला झेल. बॅटर आउट. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. एक चांगला झेल क्षितिज सोनवणेच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाला. जिथे षटकाराचं रूपांतर झेलात झाले आणि असं पाहता क्षणी मला वाटतं तिथे ज्यावेळेस आकाश चव्हाण बाद झाला तर आकाश चव्हाण अजिबात मनामध्ये इच्छा नाही बाहेर जाण्याची. कारण अशा प्रकारचा फटका खेळत असताना माणूस फक्त अचंबित होतो की इतका प्रतिम झेल. त्यानंतरचं अगदी झालेलं सेलिब्रेशन अगदी आपण शुभम गायकवाडच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि तिथे आकाश फक्त पाहत राहिला या सुंदर असा झेलाकडे. मोठी विकेट आली आणि आता समीकरण बदललंय. शेवटचे 12 चेंडू आणि बनवायचे 28 धावा. तरी आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सूरज केने.
ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. शेवटचे 12 चेंडू आणि 28 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी अजूनही जो करायचा आहे. 56 वरती धावफलक आहे. गोलंदाजी मार्कवरती संतोष दाभाडे. समोरच्या बाजूला मनसोब. यावेळेस अगदी आपण पाहिलं कॅपमध्ये चेंडू खेळला, क्षेत्ररक्षक तिथे आहे, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एक धाव येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका धावसंख्येने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल तो असेल आता 57. शेवटच्या 11 चेंडू 27 धावा. जनसेवा युवा मंच पिंपरी निर्मळ वरचे शिवसाई आदर्श कोपरगाव. काय मॅच रंगली मैदानाच्या आत. स्पर्धेचा पहिला दिवस आहे. उद्घाटन सोहळा संपन्न झाला. पहिली मॅच सुरू झाली. पहिली मॅच सुरू झाल्यानंतर एक वेळेस असं वाटलं की 12 चेंडू 31 ची मॅच होती. ती 6 चेंडू संपताना पाहायला मिळाली. आणि आता दुसऱ्या मॅच मध्ये 83 बनवल्या पहिल्या डावात कोपरगाव संघाने. पिंपरी निर्मळला बनवायच्या 84 आणि आता मॅच बाकी आहे. 11 चेंडू 27, 11 गेंदे 27 रन. सँटी तयार. यावेळी चेंडू कव्हरला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी तैनात. त्याच ठिकाणी चेंडू जाऊन पोहोचलाय. एक धाव परत एकदा येणार आहे. दहा प्रकारची धावसंख्या असेल ती टोटल आता 58, 58. परत एकदा सँडी तयार आहे. साठी परत एकदा चेंडू फुलटस. त्याच ठिकाणी तिसरा चेंडू आलाय. तो क्षेत्ररक्षक तशीच पद्धत आहे पण यावेळेस 2 धावा आहेत. चेंडू थोडासा बाउन्स झाला होता आणि तिथं 2 धावा येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. 2 धावसंख्येनंतर धावफलक 60. संघाने 60 गाठले. 9 चेंडू 24 ची मॅच बाकी आहे. 9 चेंडू आणि 24 धावा. मनसुब शाह मैदानाच्या आतमध्ये. मैदानाच्या आतमध्ये सूरज किनेला आपण या ठिकाणी पाहतोय. त्यामुळे अपेक्षा जेवढा मोठा खेळ तेवढ्या अपेक्षा पण मोठ्या असतात. ताकदवान खेळाडू समोर असले की मग ताकदवान खेळाडूंकडून तेवढ्या अपेक्षा वाढल्या जातातच आणि या अपेक्षा पूर्ण केल्या जाणार कधी आपल्याला पाहिजे आहे. कारण समोर सुद्धा तितक्या ताकदवान गोलंदाज आहे. सँटी दाभाडे अर्थात संतोष. रिवर्स परंतु तिथे क्षेत्ररक्षण खूप चांगलं होईल. एक धाव येईल. प्रयत्न खूप चांगले करताना आपल्याला पाहिलं मिळेल क्षेत्ररक्षकाकडून. चेंडू खूप सुंदर त्या अडवला. एकच धाव आली. धाव धावसंख्या 61 आहे. उर्वरित 8 चेंडू 23. 8 चेंडू आणि 23 धावा. सूरज केने इथं काय क्रमांक करते आपल्याला पाहिजे. गुरसाई भिवंडीला बिलॉंग करणारा खेळाडू. एक वैशिष्ट्य एक गाव एक टीमची ज्यावेळेस मॅच असते तर गोरसाईची ज्यावेळेस मॅच असते ना त्याचा गाव संपूर्ण गाव मॅच पाहत असत. गोरसाई बी हे नाव आहे सगळ्यात मोठं आणि त्या गावाला बिलॉंग करणारा एक खूप मोठं नाव आहे सूरज केने जो स्ट्राईकला आहे. समोर आहे संतोष दाभाडे अर्थात सँटी. 8 चेंडू 23. बिग हिट. मी गोरसाईवरून शिर्डीत का आलोय दाखवून देतोय. बिग हिट करतोय. षटकार. वरती धावफलक. शेवटचे 7 चेंडू आणि 17 धावा अजूनही बनवायच्या आहेत. सूरज केणीच्या बॅट मधून अगदी आलेला सूर्यप्रकाशचा षटकार अगदी आपण पाहिलाय. सँटी वरती केलं गेलं आक्रमण. थोडीशी चर्चा चालू. मला वाटतं खूप दूरवरती चेंडू गेलाय. आहे का पलीकडे.
घ्या बॉल घ्या. पलीकडे आहे का नाही? नाहीये. चला नवीन चेंडू द्या एक. हॉटेल साई मनोजचे सर्व आदरणीय आमचे मनोज कोदे पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मनोज कोदे पाटील यांचं मी मनापासून स्वागत करतो. व्यासपीठावरती आमचे सोमवंशी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साई निर्माण उद्योग समूह तारोबरोबर सातत्याने ज्यांना आपण पाहत असतो त्यांचे मनापासून स्वागत आहे. कढीवड्याचे सर्व आहेत आदरणीय अमोल भाऊ सोमवंशी, बरोबर ना? त्याचं मनापासून स्वागत. आणि मॅच रंगली. 7 चेंडू आणि 17 धावा. पाहूया मैदानाच्या आतमध्ये मात्र काय करामत होणार आहे. 7 चेंडू 17. 7 चेंडू 17ची मॅच बाकी. गोलंदाज परत एकदा आपण पाहतोय सँटी तयार आहे. सूरज केने स्ट्राईकला. यावेळेस उजवीच्या बार वाईट बॉल. खराब चेंडू आहे. गोलंदाज साइड आणि गेला वाईड. बजरंग बेकरी शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून वाईट बॉलची एक रन. पलीकडे ऑन स्क्रीन निश्चितप्रमाणे 2 मित्र पाहायला मिळत आहेत ज्याने बाबलेश्वरचं नाव मोठे केलं. अमोल डुबे आणि त्याचबरोबर किरण खोबरे क्रिकेटचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. दोघांचे मनापासून स्वागत. ऑन स्क्रीन मात्र हे दोन्ही खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. राजा तालुक्यातला पहिला खेळाडू अमोल डुबे इंटरनॅशनल सवारी करताना पाहायला मिळाला. परत एकदा आपण पाहतोय उजवीच्या बराचसा बार वाईट बॉल. गोलंदाजाची चुकली साइड आणि गेला वाईड. बजरंग बेकरी शिर्डी प्रोप्रायटर. डिसिजन पेंडिंग. गेटवरती बऱ्याच गाड्या लागलेल्या आहेत. गाडी चालक गाडी मालक आपण त्या सगळ्या गाड्या काढून घ्या बरं. यायला जायला तिथं अजिबात म्हणजे पायी चालायला सुद्धा जागा नाही ठेवली आपण. सगळ्या गाड्या गेटवरतीच लागलेल्या आहेत. संतनगरचं गेट. गेटवरती ज्या गाडी चालकांनी आपल्या गाड्या लावल्या त्या गाड्या काढून घ्या विनंती राहील आपणास. महिला वर्ग जर मॅच पाहण्यासाठी आले असेल तर विनंती राहील उजव्या बाजूला बोरीच्या झाडाच्या तिथे खास महिलांसाठी गॅलरी निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहे ज्या आहेत खास महिलांसाठी लकी ड्रॉ पण आहे. आपण पाहतोय इथं निर्णय जो आलाय व्हाईट बॉल. गोलंदाजाची चुकली साइड आणि गेला वाईड. बजरंग बेकरी शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून वाईट बॉलची एक रन. 2 वाईड लागोपाठ. दाबले की 69. 7 चेंडू 15. परत एकदा इथे मात्र कव्हरला क्षेत्ररक्षक आहे आणि या सूर्याला ग्रहण लागलंय. सूर्य मावळला सूरज केनी. बॅटर आउट. बॅक टू डक आउट. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. षटक क्रमांक संपला जाते ते आता 5वं. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 69 आणि आता मॅच बाकी आहे 6 चेंडू 15 धावा. मयूर आमरेचं मात्र कौतुक करावं लागेल. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे.
बॅटर मैदानाच्या आत मोहम्मद हैदर, मनसुब शाह आणि मोहम्मद हैदर ही जोडी मैदानाच्या आत. तर शेवटच्या षटकासाठी इथे गोलंदाज कोण येणार आहे? यावेळेस अगदी आपण पाहतोय बिग हिट मनसुब शाहच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. वाघांची दाड फोडलाय पहाड. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू टाकला गेला तो अजिंक्य बोबडेच्याकडून आणि पहिला चेंडू मनसुब शाहने गोलंदाजाला आकाश दाखवलाय. षटकार आलाय. आहे का पलीकडे चेंडू? दिलाय. धाबळगावची धावसंख्या अगदी आपण पाहतोय 75 आहे. 5 चेंडू 9चा सामना अजूनही बाकी आहे आणि यानंतरचा होणारा पहिल्या सामन्यातला विजेता वर्ष दुसऱ्या सामन्यातला विजेता आहे. आणि यानंतर साई सूर्या 11 निलेश अण्णा गायकवाड कॅप्टन उपस्थित राहा. प्लेइंग 11 द्या. चला निलेश अण्णा प्लेइंग 11 द्या. चर्चा चालू है खूप बड़ी. चलो समय पे ध्यान दीजिए. आप सभी को गुजारिश. शेवटचे 5 चेंडू आणि 9 धावा. मॅच खूप रंगतदार अवस्थेत जाताना आपल्याला पाहायला मिळते. 15 चेंडू 37 खेळल्या मनसुब शाह. मनमाड एक्सप्रेस म्हणून खूप मोठी ख्याती आहे. 84चा पाठलाग करायचा आहे. आतापर्यंत 75 धावा धावपाल करते. शेवटचे 5 चेंडू आणि 9 धावा. कोण जिंकतय? शिवसाई आदर्श कोपरगाव की जनसेवा युवा मंच पिंपरी निर्माळ. जगदीश लकारे राजेंद्र मेरे यांचा कोपरगावचा संघ आहे. दुसऱ्या बाजूने महेश वाघे पाटील यांचा मालकीचा पिंपरी निर्मळचा संघ अगदी आपण पाहतोय. चेंडूची फिकी पर्यंत आलेल्या तब्बल 2 धावा. या 2 धावा संख्येने धापलेख असेल आता 7 पे 7 77 धावा. शेवटचे 4 चेंडू आणि बनवायच्यात अजून 1 7 7 बनवायच्यात. अजून 2 7 आलेत. 2 7 आलेत. अजून 1 7 यायचा बाकी. गोलंदाज तयार आहे. बिग हिट केलाय. बिग हिट केलाय. मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर आहे. छत्रपतींचा चावा. इथे मिळतील 6 धावा. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार.